नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी तुमच्यासाठी 22 फेब्रुवारीचा रविवार कसा ठरणार आहे. कारण तो दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या घटना तुमच्यासोबत घडणार आहेत. त्यामुळे सावध राहा. अशा काही घटना आहेत त्यामुळे पश्चाताप करावा लागेल, किंवा अशी एक घटना आहे ज्यामुळे घाम तुम्हाला फुटेल. तर त्या कोणत्या घटना आहेत ज्या ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या रविवारी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करूया, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जे सहन केले ते पाहून खुद्द काळाही हेलावला असणार आहे. ती रात्र तुम्ही अशा उशी ओली होईपर्यंत तुम्ही रडला आहात. किती वेळ माझंच नशीब असं का, हा प्रश्न देवाला विचारला आहे. पण फक्त तुम्हाला आणि त्या ईश्वरालाच ठाऊक. लोकांचे टोमणे, पाठीत झालेला वार, रक्ताच्या माणसांनी फिरवलेली पाठ आणि हातातोंडाशी आलेली संधी निसटताना पाहण्याचे दुःख तुम्ही शांतपणे पचवलं. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, आता डोळे पुसा, कारण तुमच्या कष्टाचा धडा आता भरलेला आहे. कारण आकाशातील ग्रहांच्या हालचालींचा जो अभ्यास केला आहे तो सांगतोय की तुमचा वनवास संपण्याची वेळ आता आली आहे. आता इथून पुढे तुम्हाला दुःख भोगावे लागणार नाही, कारण नशिबात आता कूस बदललेली आहे. कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात इतकी वर्ष जी काही वादळं आली होती ती तुम्हाला संपवण्यासाठी नव्हती, तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी होती. तुम्ही आजवर खूप सोसलं, खूप पैशाची चणचण, तर कधी आरोग्याची तक्रार, तर कधी मानसिक छळ. पण आता विश्वास ठेवा, कारण येत्या रविवारपासून तुमची ही परिस्थिती मुळापासून दूर होणार आहे आणि खुद्द खंडोबाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करण्याची आवाज गुंजणार आहे. कारण ही भविष्यवाणी म्हणजे तुमच्यासाठी केवळ शब्द नाहीत, तर प्रत्यक्ष ईश्वराने दिलेले अभय मंत्र आहे. ही वेळ तुमच्या आयुष्यात सोन्यासारखं उजळून टाकण्याची आहे. त्यामुळे तुम्हाला हे राशी भविष्य खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, एक अत्यंत गंभीर कारण आहे. जर तुम्ही हे केवळ 9 चमत्कार नाही, तर तुम्हाला त्यामागचं गुपितही सांगितलं जाईल की तो एकमेव अघोरी दुःखनाशक उपाय गमावून बसाल. तुमच्या नशिबात आता एक अशी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमचं हरवलेलं हसणं, तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि तुमचं सुख परत मिळवून देणारी जबाबदारी आता नियतीने घेतलेली आहे. प्रत्येक चमत्कार हा तुमच्या जुन्या दुःखावरून फुंकर मारणारा ठरणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला ही राशी भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील दुःखाचा शेवट आणि सुवर्णकाळाची सुरुवात ठरणार आहे, हे नक्कीच. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील पहिल्या चमत्काराचा संबंध थेट तुमच्या भाग्योदयाशी आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या यशाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता तो मार्ग आता मोकळा होईल. तुमच्या कुंडलीतील 9वं स्थान, ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो, ते आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे आणि रविवारच्या सूर्योदयापासून तुम्हाला असे अनुभव येणार आहेत की जी कामे आजवर साध्या प्रयत्नानेही होत नव्हती ती आता नशिबाच्या जोरावर आपोआप पूर्ण होऊ लागतील. खंडोबाच्या येळकोटच्या गजराप्रमाणे तुमच्या नशिबाचा डंका आता चहूकडे वाजणार आहे. तर कुंभ राशी, दुसरा चमत्काराचा वार तुमच्या त्या अदृश्य शत्रूवर होणार आहे ज्यांनी तुमच्या साधेपणाचा आजवर फायदा घेतला. तुम्ही नेहमीच सगळ्यांचं भलं पाहिलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त अपमान आणि टीकाच मिळाली. पण आता सावध राहा, कारण खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यावर तुमच्या विरोधात रचलेली सर्व षड्यंत्रे आता उलटी फिरणार आहे. जी लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते ते स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. आणि 22 फेब्रुवारीच्या रविवारपासून तुम्हाला जाणवेल की तुमच्या मार्गातील काटे आपोआप दूर होत आहेत आणि तुमची मानसिक भीती कायमची नष्ट होत आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, या पहिल्या भागातील हे 2 चमत्कार तुमच्या आयुष्यातील साफसफाई करणारे ठरणार आहेत. जेव्हा नशिबाची साथ मिळते आणि शत्रू नामोहरण होतात, तेव्हाच विजयाचा पाया रचला जातो. कारण हा काळ तुमच्यासाठी विजयाची गुढी उभारण्याचा आहे. पण लक्षात ठेवा, हे तर फक्त सुरुवात आहे. यानंतरचे चमत्कार
चमत्कार यापेक्षाही जास्त थक्क करणारे आहेत. विशेषतः तिसरा आणि चौथा चमत्कार तुमच्या रिकाम्या झालेल्या तिजोरीशी संबंधित आहे, ज्याला उलगडा आपण पुढच्या भागात करणार आहोत. तर खंडोबाचा भंडारा आता तुमच्या कपाळी लावणार आहे, कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, तिसरा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आता कुबेराचा आशीर्वाद आणि खंडोबाची कृपा तुमच्या तिजोरीवर होणार आहे. भविष्यवाणीनुसार रविवारपासून तुमच्या उत्पन्नाचे असे काही मार्ग उघडतील ज्याचा विचार तुम्ही केला नव्हता. अडकलेले पैसे, जी रक्कम तुम्ही बुडीत खात्यात जमा केली होती, ती अचानक तुमच्या हातात येईल आणि तुमची आर्थिक कोंडी कायमची सुटणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, चौथा चमत्कार त्या कामाशी संबंधित आहे की जी गेल्या महिन्यांपासून किंवा वर्षापासून दूर खात पडलेले होते. मग ते जमिनीचा व्यवहार असो किंवा कोर्टाची पायरी असो किंवा एखादे सरकारी काम असो. ग्रहांच्या नक्षत्राची चाल आता अशी बदलत आहे की जे अधिकार किंवा जी माणसं तुम्हाला टाळत होती, तीच आता स्वतःहून तुमचं काम मार्गी लावणार आहेत. खंडोबाच्या तलवारीप्रमाणे तुमची जिद्द फळाला येईल आणि सरकारी दरबारी तुमचा सन्मान वाढेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचं एक मोठं भार किंवा ओझं हलकं होणार आहे आणि तुम्हाला प्रगतीची स्पष्ट दिशा दिसू लागेल. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, पैसा आणि यश जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाचा आत्मविश्वास 7व्या गगनाला भिडतो. हे दोन चमत्कार तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीचे नाही तर मानसिक स्थैर्य घेऊन येतील. पण सावध राहा, कारण लक्ष्मी घरात येताना सोबत काही अटी घेऊन येते. हा पैसा कुठे गुंतवायचा आणि तो कसा टिकवायचा याचं गुपित शेवटच्या भागात दिलेलं आहे. आता आपल्याला वळायचं आहे तिसऱ्या भागाकडे, जिथं तुमच्या घराच्या सुखशांतीबद्दल आणि आरोग्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दडलेली आहे. यानंतर घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील अशा आहेत, यामुळे लक्ष देऊन ऐका. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, पाचवा चमत्कार तुमच्या घराच्या उंबऱ्याशी संबंधित आहे, जिथं गेल्या अनेक दिवसांपासून शांतता हरवली होती. तुम्ही बाहेर कितीही कष्ट केले तरी घरात आल्यावर तुम्हाला तो मानसिक सुख मिळायचं नाही जो तुम्हाला हवं होतं. कधी किरकोळ वादामुळे तर कधी मुलांच्या चिंतामुळे तुमचं मन सतत विचलित असायचं. पण आता कुलदैवत खंडोबाच्या कृपेने तुमच्या घरात सुखाची सनई वाजणार आहे. कुटुंबातील जुने मतभेद संपुष्टात येतील आणि घरामध्ये आनंदाचे, मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. विशेषतः मुलांच्या प्रगतीची अशी एखादी बातमी कानावर येईल जी ऐकण्याची तुमचे कान अनेक वर्षापासून आसुसले होते. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 6वा चमत्कार तुमच्या शरीराशी आणि आरोग्याशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीपासून ग्रासलेले होता. कधी थकवा, कधी मानसिक ताण, तर कधी एखादा जुना आजार तुम्हाला आतून पोखरत होता. तुम्ही औषधोपचार करूनही गुण येत नव्हता. परंतु रविवारच्या या परिवर्तनानंतर तुमच्या आरोग्यात एक चमत्कारिक सुधारणा दिसून येईल. खंडोबाच्या भंडाऱ्याची शक्ती आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जा यामुळे तुमच्या शरीरातील जुन्या वेदना नष्ट होतील. तुम्हाला पुन्हा एक विशी तशी असल्यासारखी ताकद आणि उत्साह जाणवू लागेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, जेव्हा घर शांत असतं आणि शरीर साथ देतं तेव्हाच माणूस जगाशी लढू शकतो. तर हे दोन मोठे बदल तुमच्या आयुष्यात एक भक्कम आधार देणार आहे. पण लक्षात ठेवा, इथून पुढे भविष्यवाणी येणार आहे ती तुमच्या करिअरशी आणि सन्मानाशी संबंधित आहे. 7वी आणि 8वी घटना तुमच्या आयुष्यातील पूर्ण ग्राफ बदलून टाकणार आहे. तर ती भीती आणि तो सस्पेन्स आता हळूहळू उघडणार आहे. पुढचा भाग पाहताना तुमची एकाग्रता डोलू शकते, कारण तिथे तुमचा राजयोग येण्याचं गुपित दडलेलं आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 7वा चमत्कार तुमच्या करिअरशी आणि रोजगाराच्या क्षेत्रात एक असा नवीन भूकंप घडवून आणणार आहे, ज्याची धूळ शांत झाल्यावर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं वर्चस्व दिसणार आहे. कारण तुमच्या कुंभ राशीचा स्वामी शनी आणि खंडोबाचा आशीर्वाद असा आहे की काही मिलाग झाला आहे. नोकरी करणाऱ्यांना आता रोखू शकणार नाही. ज्या खुर्चीवर बसण्याची स्वप्न तुम्ही पाहिली होती, ती खुर्ची आता तुमच्यासाठी रिकामी होणार आहे. बढती, पगारवाढ किंवा अगदी परदेशात जाण्याचे योग रविवारपासून प्रबळ होणार आहेत. तुमच्या कौशल्याची कदर आता जगालाही करावीच लागणार आहे, कारण तुमचा वेळ आता सुरू झाली आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 8वा चमत्कार तुमच्या सन्मानाशी संबंधित आहे. आजवर अनेकदा असे
घडले की तुम्ही कामं केली पण त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यांनीच घेतलं. लोकांच्या गर्दीत असूनही तुम्हाला नेहमी दुर्लक्षित केलं. पण आता ही परिस्थिती अशी पालटणार आहे की ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं तेच लोक आता तुमच्या सल्ल्याशिवाय किंवा तुमच्या मताशिवाय एक पाऊलही पुढे टाकणार नाही. समाजात, नात्यात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळाच दबदबा निर्माण होईल. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमच्या शब्दाला आता सोन्याचं मोल प्राप्त होणार आहे. ही केवळ प्रगती नाही तर तुमच्या अस्तित्वाचा एक नवा उदय असणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही 8 चमत्कार ऐकले आहेत, पण आता जो 9वा चमत्कार आहे तो तुमच्या आयुष्याचा भाग एक असा असणार आहे, तो अंगावर शहारा येईल, कारण तो थेट तुमच्या नशिबाच्या शेवटच्या वळणाशी संबंधित आहे. तर तो 9वा चमत्कार आणि रविवारचा तो अघोरी बाधानाशक उपाय जो तुमचं नशीब कायमचं उलटवू शकतो. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या 9व्या महाचमत्काराची, जो तुमच्या आयुष्याचं कायापालट करणारा आहे. सांगितल्याप्रमाणे हा चमत्कार तुमच्या जुन्या स्वप्नांशी जोडलेला आहे, जे पूर्ण होईल असं तुम्हाला वाटत नव्हतं तेच रविवारच्या संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सुरू होत आहे. यामुळे एखादी अशी अनपेक्षित घटना घडेल, मग ती नवीन वास्तूची प्राप्ती असो किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एखाद्या वादाच्या तुमच्या बाजूने निकाल लागण्याची असो. हा बदल तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचा पाया रचणारा ठरणार आहे. खंडोबाच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कपाळावर आता भाग्याचा नवा भंडारा लागणार आहे, हे निश्चित. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, हे सर्व चमत्कार अनुभवण्यासाठी तुमच्यावर कुलदैवत खंडोबाचे आणि श्री स्वामी समर्थांचा अखंड कृपा असणं आवश्यक आहे. कारण रविवारसाठी एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि उपाय सांगितला आहे. रविवारी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. त्यानंतर देवासमोर बसून हळदीचा भंडारा टिळा लावून या मंत्राचा 11 वेळा जप नक्की करा. ओम नमोजी मार्तंड भैरव, तुझा येळकोट झाला थोर, शत्रूचा करसी संहार, मजवरी कृपा कर निरंतर. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या महामंत्राची एक माळ जप करा. हा मंत्र तुमच्या सभोवताली एक असं सुरक्षा कवच निर्माण करेल की कोणीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर तुमच्या प्रगतीवर अडथळा आणू शकणार नाही. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी रविवार हा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हा मंत्र उच्चारून जर तुम्ही रविवारची सकाळची सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात हे राशी भविष्य सत्यात उतरणार आहे. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.